नमस्कार, रामराम मंडळी, जय महाराष्ट्र, जय हिंद, आदाब. हे आर्टिक एज्युकेशन हे मराठी युट्यूब चॅनल असून सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि आजचा व्हिडिओ म्हणजे SIRच्या संदर्भामधला असून आपल्याला SIRच्या संदर्भामध्ये आपली मॅपिंग चालू आहे. मॅपिंग म्हणजेच जुळवणी चालू आहे, लिंकिंग चालू आहे 2002च्या यादी आणि 2024-25च्या यादीसोबत. आणि मग यामध्ये आपल्याला आता यानंतर ज्यावेळेस SIR चालू होईल तर त्यावेळेस आपल्याला कोणते पुरावे द्यावे लागतील त्या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ. चला तर आपण जास्त वेळ घेणार नाही. तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यालाच माहिती होईल की कोणते पुरावे द्यावे लागतील. तर चला तर मग आपण आपले बघा, आता SIRची जी प्रक्रिया आहे तर ही वोटर लिस्ट ही सुसूत्रता येण्यासाठी आहे आणि सोबत यादी ही स्वच्छ आणि निर्मळ व्हावी हा त्यामागचा खरा हेतू. याच्यामध्ये कुणाचंही नाव वगळलं जात नाही किंवा कुठल्याही गोष्टीमुळं नाव वगळलं जाणार नाही, याकरिता आपणही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपल्याला काय आहे की याच्यामध्ये हे जो काही SIR चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये BLO तुम्हाला केंद्रस्तरीय मतदान अधिकारी तुम्हाला सर्वांना कॉल करताय, प्रत्यक्ष भेटी देत आहे आणि तुमची मॅपिंग करण्यासाठी आग्रह धरत आहेत किंवा ते करून घेत आहेत. सोबत आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना शंका आहे की बाबा आमची मॅपिंग झाली, माझ्या मुलाची झाली, माझ्या पत्नीची झाली, आजी आजोबाची झाली किंवा आई वडिलाची झाली, आता मला पुरावे कोणते द्यावे लागतील. पुराव्यासाठी जे काही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले पुरावे आहेत, इतर राज्याचा जर आपण विचार केला SIRचा तर यामध्ये 13 पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता हे 13 पुराव्यापैकी तुम्हाला कोणते पुरावे लागणार की जेणेकरून तुमच्याजवळ अवेलेबल असायला हवे. मग असं काही नाही की सगळ्यालाच पुरावे पण द्यावे लागतील, सगळ्यालाच देण्याची गरजही नाही, कारण हा हेतूच असा आहे जर 2002च्या मतदान यादीमध्ये नाव आहे आणि आजच्या 2024 किंवा 25 रोजीच्या मतदान यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत आणि हे मिळतात तर यांना कुठल्याही पद्धतीचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. फक्त असे व्यक्ती या ठिकाणी ज्यांना पुराव्यासाठी लक्षात येईल की आपल्या याच्यासाठी 4 कॅटेगरी म्हणजेच 4 टप्पे दिलेले आहेत आणि या 4 टप्प्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की हे 4 टप्पे कोणते आहे आणि कुणाला कोणते पुरावे लागणार आहेत, तर ते आपण या माध्यमातून बघणार आहोत. चला तर तुम्ही या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आणखी नाही तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आपल्या या चॅनलमध्ये शैक्षणिक असतील, त्यानंतर विद्यार्थ्याच्या हितासाठी जे काही महत्त्वपूर्ण बाबी असतात त्या संबंधीचे सुद्धा व्हिडिओ असतात. टेक्निकल माहिती, टेक्निकल सपोर्ट या सर्व गोष्टीसाठी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वजणांना आपण तुमच्यापर्यंत आम्ही आणतच असतो. तर ते ह्या तारखा कोणत्या, याचे 4 टप्पे कोणते हे या माध्यमातून काळजीपूर्वक समजून घ्या आणि कुणाला कोणते पुरावे लागणार हे तुमच्या या गोष्टीतून लक्षात येऊन जाईल. बघा मित्र, या ठिकाणी सगळ्यात अगोदरचं जे आहे की या ठिकाणी एक निवडणूक आयोगाने आपल्याला जी तारीख दिलेली आहे ती कॅटेगरी A म्हणूया त्याला, जे की 30 जून 1987 ही जी तारीख आहे टिपिकल, या तारखेपर्यंत ज्यांचं याच्या अगोदरचा जो जन्म आहे 30 जून 1987च्या अगोदरचा, तर ते व्यक्ती आज रोजी नाव आहे आणि 2002ला पण नाव होतं आणि हे मॅप होत आहे, तर यांना कुठलाही पुरावा लागणार नाही. आता असे काही व्यक्ती आहेत की 30 जून 1987च्या अगोदरचा जन्म आहे परंतु 2002 मध्ये त्यांना नाव नाही. परंतु असं आहे की जसं 2002 मध्ये नाव नाही परंतु तो 87च्या अगोदरचा जन्म आहे त्याचा, 30 जून 87च्या अगोदरचा, मात्र त्याला 2 पुरावे द्यावे लागतील. 2 पुरावे कुठले की या ठिकाणी स्वतःचा एक पुरावा द्यावा लागणार आहे आणि सोबत आपण जर मॅप करतोय ज्या अर्थी आपलं नाव आज रोजी आहे 2002ला नाव नव्हतं, या अर्थी आपण कुणाला तरी मॅप करतोय तर त्यांचा एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, त्यांचा एक डॉक्युमेंट, म्हणजे असे 2 डॉक्युमेंट, स्वतःचं आणि आपण ज्या नातेवाईकासोबत मॅप करतोय त्यांचं. आता असा दुसरा कॅटेगरी अशी आहे, जी कॅटेगरी जी आहे तर ती 30 जून 1987 ते 2 डिसेंबर 2004च्या दरम्यान जन्म असलेले. मग आता यांचं 2002 मध्ये तर नाव नसणार आहे, मग यांच्यासाठी काय, या कॅटेगरीमध्ये या वयोगटामध्ये जे असतील यांच्यासाठी मात्र 2 दस्तावेज आहेत, ते म्हणजे स्वतःचं आणि ज्यांच्यासोबत मॅप केलं त्यांचं माता किंवा पित्याचं. मग आता याच्यामध्ये स्वतःचं डॉक्युमेंट कोणते लागणार, स्वतःचे डॉक्युमेंट जे 13 डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक उदाहरणार्थ घेऊया की समजा एक मुलगा आहे आणि या दरम्यान तो जन्मलेला आहे, तर तो त्याचं जन्माचं दाखला देईल किंवा त्याचं आधार कार्ड देईल, त्याचं पॅन कार्ड देईल, त्याचं 10वीची सनद देईल किंवा इंडियन पासपोर्ट असेल
सोबत आता चौथी कॅटेगरी आहे डी कॅटेगरी. डी कॅटेगरी अशी आहे की जी 2004 मध्ये म्हणजे यादीमध्ये नाव नाहीये किंवा 2002च्या यादीत नाव नाहीये माझं, आणि आज रोजी माझं नाव आहे, नंतर ते नाव टाकले गेलेलं आहे, माझं 2002ला कुणीच नाहीये. आता बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या 2002ची जी यादी आहे तर ती प्रमाणित यादी बेस यादी म्हणून मान घेतलेली आहे, आणि 2002च्या यादीमध्ये जे की माझं नाव नाही आहे आणि आज रोजी माझं नाव आहे. तर मग मला या ठिकाणी सगळ्यांचेच पुरावे लागणार. सगळ्यांचे म्हणजे कोणाचे? माझाही पुरावा लागणार, आणि मी ज्यांच्या माझ्या आईचा लागणार, आणि माझ्या वडिलाचाही. मला हे तिघांचेही पुरावे द्यावे लागणार. आणि मग हे पुरावे 13 डॉक्युमेंटपैकी जे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, माझं स्वतःचं वापरून माझा जन्माचा दाखला, त्यानंतर आपला स्वतःचा जन्माचा दाखला, 10वीची सनद, आधार कार्ड, पॅन कार्ड, अशा पद्धतीचं, किंवा सर्वंट जर असाल गव्हर्नमेंटचं सर्वंटचं तर तो कुठला पुरावा आपल्याला त्या ठिकाणी आय कार्ड वगैरे वापरता येईल ते गव्हर्नमेंटचं. आणि सोबत आपल्या आई वडिलांचं सुद्धा डिटेल देता येईल. पेन्शनचं जे जुनं हे असेल, उपभोक्ता जर असाल, वापर करत असाल पेन्शनचं जे त्या ठिकाणी त्यावेळेचं, तर तो सुद्धा पुरावा त्या ठिकाणी वापरू शकतो आपण. अशा पद्धतीने ह्या 4 कॅटेगरी आहेत. तर या 4 कॅटेगरीमध्ये कोणाकोणाला पुरावे द्यावे लागतात. आता या ठिकाणी आपण मुलांचं घेतलं उदाहरण. आता सुनांच्या बाबतीत काही थोडंसं बोलूया. आता सुनांना मॅपिंग करते वेळेस एक तर त्यांचं 2002ला नाव होतं म्हणून प्रिव्हियस SIR नुसार 2002 नंतर तर ते मॅप झाले, त्यांना कुठला डॉक्युमेंट नाही. फक्त पतीसोबतचं जे काही डॉक्युमेंट आहे, तर लग्न, आता हे नाव जे दिसतंय आजचं तर हे पतीसोबतचं आहे, आणि पहिलं नाव स्वतःच असल्यामुळं काही अडचण नव्हती. परंतु आज रोजी पतीचं नाव मॅच झाल्यामुळं त्या ठिकाणी म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्या संबंधाच्या बाबतीत आधार कार्ड जे पतीसोबतच्या नावाचं आहे किंवा इतर पुरावे पॅन कार्ड वगैरे, तर तो आपण त्या ठिकाणी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट वापरू शकतो. सोबत असे काही सुना आहेत की ज्यांचं 2002ला नाव नव्हतं, मग त्यांचा आईवडिलासोबत जोडलेला आहे. तर या ठिकाणी आपण एक लक्षात घेऊया, याच्यातून असं एक लक्षात येतं, निष्कर्ष निघतो, हे पतीच्या नावासोबतचा एक रिलेशनचा एक पुरावा लागेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड अद्ययावत केलेला असेल तर, आणि सोबत त्यांना जे मॅप केलेलं आहे तर त्यांच्यासोबतचा पुरावा. आता आईला जर जोडलं तर आईसोबतचा पुरावा आणि वडिलासोबतचा पुरावा जो काय असेल, मग तोच ग्राह्य धरता येईल, जो की जन्माचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यामध्ये आईचं नाव असतं, वडिलाचं नाव असतं, जन्माचा आपलं जन्माचा दाखला आहे, आणि जातीचा पण दाखला आहे. जातीचा दाखला जर काढलेला असेल त्याच्यामध्ये सुद्धा ते डिटेल मेन्शन असतं, तो सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी अशी अडचण येते की नाव हे 2002ला वेगळं होतं, आज रोजी वेगळं आहे, आणि मग याच्यामध्ये यांना गॅजेटचा हा म्हणजे भारतीय राजपत्र ज्याला म्हणतो गॅजेट, इंडियन गॅजेट, तर त्याचा जर पुरावा असेल तर गॅजेटचा नक्कीच त्या ठिकाणी पुरावा कामी येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा गॅजेट आणि सोबत इंडियन पासपोर्ट याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. जर तुम्ही जर आता लगेच अप्लाय करत असाल तर जास्तीत जास्त मला तर अशी सगळ्यांना विनंती राहील की थोडेफार पैसे जातील, परंतु इंडियन पासपोर्ट काढून घ्या, जेणेकरून सगळ्यात सबळ पुरावा आहे. आणि त्याच्यानंतर गॅजेटमधून दुरुस्तीला आणखीनही वाव आहे. आपला SIR 1 एप्रिल नंतर कधीही ॲक्टिवेट होऊ शकतो, आणि त्यानंतर मात्र आपल्याला इन्युमरेशन फॉर्म नंतर ते पुरावे जे काय आहेत तर या पुराव्याची जुळवाजुळव करायला आपल्याला आणखीनही थोडाफार वेळ आहे. याच्या माध्यमातून आपण करू शकतो, आणि घाबरून जाण्यासारखं कसंही कारण नाही. आणि त्यानंतर तुमच्या काही समस्या किंवा अडचणी असतात तर नक्की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता, तुमची काय अडचण आहे ती टाकू शकता, त्याचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि ते 13 डॉक्युमेंट कोणते आहे ते थोडक्यात आपण बघूया. सगळ्यात अगोदर आपण डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये बघूया की हे डॉक्युमेंट कोणते आहे. यामध्ये निवडणूक आयोगानं या ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट दिलेले आहेत. यामध्ये कोणत्याही केंद्र सरकारचं डॉक्युमेंट असेल, राज्य सरकारचं डॉक्युमेंट असेल, सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उपक्रम असतील, कर्मचारी असतील असलेले त्या जुन्या याच्यामध्ये कर्मचारी असतील, आणि पेन्शनधारक जे व्यक्ती असतील तर त्यांचा पेन्शनचा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला वापरता येईल, किंवा कर्मचाऱ्याचा जो काही पुरावा आहे तो वापरता येईल. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये काय वापरता येईल, आपल्याला ओळखपत्र आहे किंवा पेमेंट ऑर्डर जी आहे, पेन्शन पेमेंट ऑर्डरची, ती सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरा पुरावा आहे की भारतातील कुठल्याही सरकारी, स्थानिक आणि किंवा बँक क्षेत्र असेल, बँका असेल, सरकारी बँक, पोस्ट ऑफिस असेल, LIC ऑफिस असेल, जुना पुरावा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने दिलेले जे काही तुम्हाला प्रमाणपत्र असतील किंवा दाखले असतील किंवा कुठले बॉन्ड असतील तर त्या ठिकाणी त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येतील. त्यानंतर परंतु ते पुरावे जे आहेत तर ते पुरावे 1 जुलै 1997 पूर्वी दिलेले पाहिजेत.
जेणेकरून जुना जो पुरावा वापर 97 अगोदरचे दिलेले पाहिजेत, त्याच्यामध्ये कोणतंही ओळखपत्र, प्रमाणपत्र, कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी जोडू शकतो. त्यानंतरचं आहे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं जन्म प्रमाणपत्र. म्हणजेच सक्षम अधिकारी हे ऑनलाईन झालेलं जन्माचं प्रमाणपत्र, ज्याच्यामध्ये QR कोड वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर या सगळ्या गोष्टी मेन्शन असेल असा साधा हस्तलिखित जन्माचा पुरावा नाही, तर तो ऑनलाईन झालेला जन्माचा दाखला या ठिकाणी आपल्याला तो दाखवा लागणार आहे, द्यावा लागणार आहे. त्यानंतरचा जो आहे तो इंडियन पासपोर्ट, सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट, ज्याला तुम्हाला आता पूर्वीच कल्पना दिली. सोबत आहे मान्यताप्राप्त मंडळ जे आहेत, विद्यापीठ जे आहेत किंवा मॅट्रिक्युलेशनचं जे प्रमाणपत्र तुम्हाला मी सांगितलं, बोर्ड प्रमाणपत्र ज्याला आपण सनद म्हणतो, तर हे सनद हे शैक्षणिक प्रमाणपत्र या ठिकाणी जन्मासाठी आणि आईचं नाव आणि वडिलाच्या नावासाठी आपल्याला ते जोडता येऊ शकतं. सोबत आपल्या या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत यासाठी डोमेशियल सर्टिफिकेट काढतात, नॅशनॅलिटी आपण ज्या पद्धतीने काढतो, तर तो सुद्धा या ठिकाणी पुरावा आपल्याला या ठिकाणी जोडता येतो, जो की कायमस्वरूपी आपल्याला जो निवास प्रमाणपत्र जे असतं ते पाहिजे मात्र. त्यानंतर वन हक्क प्रमाणपत्र जे आहे, तर ते ज्यांना वन हस्तांतर म्हणजे वन कायद्यानुसार ज्यांना मला वाटतं जमिनी मिळालेल्या आहेत वन कायद्यानुसार, त्यांचे जे काही प्रमाणपत्र किंवा त्याचे जे काही वाटप आहे, त्याचे जे काही प्रमाणपत्र आहे, तर त्याचा सुद्धा पुरावा वापरता येतो. बहुतांशी मला वाटतं हा आदिवासी विभागासाठी कामी येत असावा. सोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जे काही OBC, SC, ST, NT जे काही कुठल्या जातीचं प्रमाणपत्र असेल, तर हे जे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी एक डॉक्युमेंट म्हणून या ठिकाणी वापरता येईल. सोबत राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टर असतं बघा, त्याला मला वाटतं NPR वगैरे काहीतरी रजिस्टर आहे ते, तर जे जिथं उपलब्ध आहे तर त्यांना त्याचा पुरावा घेता येईल. त्यानंतर 10वा पुरावा जो आहे तो राज्य किंवा स्थानिक संस्थेने जे काही तयार केलेलं कुटुंबाचं नोंदणीपत्र आहे, ज्याला की शासनाची मान्यता आहे कुटुंब प्रमाणपत्राला, म्हणजे नोंदणीपत्र कुटुंबाचं एकत्रित नाव असलेलं, तर ते त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतं. त्यानंतर सरकारने दिलेलं जे काही जमिनीचं वाटप असेल किंवा घराचं जे वाटप केलेलं जे प्रमाणपत्र असेल, तर ते प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पुरावा म्हणून वापरता येईल. त्यानंतर आधारसाठी आयोगाचं जे पत्र आहे 23/2025 ERS खंड 2 दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी परिशिष्ट जे 2 आहे, तर त्या अंतर्गत सांगितलेलं आहे की हे आधार तुम्ही वापरू शकता, परंतु ते सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. हा राष्ट्रीयत्वाचा पुरावा नाही, फक्त ओळखीचा पुरावा आहे. जन्माचा सुद्धा पुरावा नाही, जन्मदाखला त्या ठिकाणी आपल्याला तो वापरावा लागेल. त्यानंतर 13वा डॉक्युमेंट आहे 1 जुलै 2025च्या संदर्भामध्ये, आता जे गेल्या 1 जुलै 2025ला बिहार राज्यामध्ये जे काही विशेष सखोल पुनरीक्षण SIR जे झालं, तर त्या ठिकाणी त्या जरी यादीत नाव असेल व्हेरिफिकेशन म्हणजे व्हॅलिड झाल्यानंतरचं, तर तो सुद्धा या ठिकाणी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. आता या ठिकाणी हा डॉक्युमेंट जे बिहारचे कोणाचं जर रिलेशन बिहारच्या माध्यमाकडे किंवा बिहारचं असेल, तर त्यांना नक्कीच तो प्रमाणपत्राचा या ठिकाणी SIR मध्ये आपल्या वापर होऊ शकतो. अशा पद्धतीचे हे पुरावे आहेत. आणि यानंतर जे काही आपण पुरावे देणार आहोत, तर या इन्युमरेशन फॉर्मच्या नंतर आपण इन्युमरेशन फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो भरून BLOला द्यायचा आहे. त्याची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सोबत ही जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि इतर मित्रांसुद्धा आपलं चॅनल शेअर करा, जेणेकरून आपण सोप्या आणि सरळ भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये या ठिकाणी समजून सांगत असतो. आणि चिंता करण्याचं काम नाही, यापैकी कुठलेही पुरावे आपल्याजवळ असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कुठलं अडचण ठरणार नाही आणि कुणाचंही या ठिकाणी नाव वगळलं जाणार नाही, कारण की सगळ्यांचीच या ठिकाणी फक्त व्हेरिफिकेशन आहे. सर्वांचं नाव अद्ययावत, तोपर्यंत नाव दुरुस्ती असतील, काही गोष्टी असतील अद्ययावत करायच्या असतील तर त्या करून घेऊ शकता. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढंच.